सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या कथित अन्यायाविरोधात युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गरीब आणि वंचित समाजातील अनेक कुटुंबांची घरं पाडून त्यांना बेघरदर केले। विशेष म्हणजे कायदेशीर सुट्टीच्या दिवशी ठराव मंजूर करून संबंधित जागा पार्किंगसाठी देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी गेल्या 7 महिन्यांपासून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला। मात्र कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने संतप्त नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। आंदोलनकर्त्यांनी बेघर कुटुंबांना तात्काळ न्याय, निवाऱ्याचा मूलभूत हक्क सुरक्षित करणे, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। पार्किंगसाठी जागा मिळू शकते, पण गरिबांचा निवारा हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। सध्या या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। नगरपालिकेने आणि तो ठराव पार्किंगसाठी देण्यात आला। तर आमची अशी मागणी होती सोलापूर महानगरपालिकेला की भाडे तत्वावर आम्ही सुद्धा भाडं भरायला तयार आहे आणि शासनाचं धोरण असं असताना अनुसूचित जाती जमातीच्या उन्नतीसाठी त्यांना घरं, निवारा, अन्न, वस्त्र हे शासनाचं त्यांचं हे आहे, धोरण आहे। तरी देखील आम्हाला बेघर करून पार्किंगसाठी एक पैसेवाल्याला पार्किंगसाठी ती जागा देणं ते काही महत्त्वाचं नव्हतं। पण ह्यासाठी आम्ही 7 महिन्यापासून आंदोलन करतोय, त्यांना निवेदन देतोय, त्यांना सांगतोय वारंवार की तिथं लोकवस्ती आहे, त्या लोकवस्तीमध्ये पार्किंग देता येत नाही, तुमचं स्वतःचं धोरण आहे महापालिकेचं, ती देता येत नाही। मग तसं असताना कुणाच्या आदेशानं, आणि तो आदेश रविवारी झालेला आहे, सुट्टी दिवशी। मग मला सांगा, महाराष्ट्रामध्ये रविवार ही शासकीय सुट्टी असते, मग रविवारी महापालिका कशी चालू होती? एवढं काय तात्कालीन असा विषय होता की लय मोठं तिथं काय तर चुकीचं झालं आणि लवकर आम्हाला महापालिकेने ठराव केला पाहिजे, असं काहीच नसताना या गोरगरिबावर अन्याय करून त्या ठिकाणी ती जागा पार्किंगसाठी दिली। आम्ही वारंवार महानगरपालिकेला जवळपास 7 महिन्यापासून आम्ही या ठिकाणी निवेदन देतोय, सांगतोय। आमची मागणी मान्य न झाल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। आमचं आत्मदहन अडवलं आणि आम्हाला असं आश्वासन दिलं नक्कीच आम्हाला न्याय मिळेल। आता आम्हाला पवार मॅडमला भेटलो, जाधव साहेबाला वगैरे भेटलो, तर आम्हाला आता जे आश्वासन दिलं, ज्यावेळी सगळे कागदपत्र पाहणी केली त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले, नक्की आम्हाला असं वाटतंय की आता न्याय मिळेल। सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आमचे जे दलित समाजाचे कुटुंब या ठिकाणी जवळपास एक 15-16 कुटुंब सोलापूर महानगरपालिकेच्या जागेत राहत होते। अतिक्रमण विभागाच्या नावाखाली यांची घरं पाडून त्या ठिकाणी बेकायदेशीर लोकवस्तीमध्ये पार्किंगची सुविधा करून दिली महापालिकेने, आणि तो पण ठराव रविवारी। मला सांगा, महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सुट्टी म्हणून रविवार ओळखली जाते, मग एवढी काय यांना गडबड होती महापालिकेला की त्यांनी रविवारी तो ठराव त्यांना मंजूर करून पार्किंगसाठी दिली? आणि तिथं सार्वजनिक शौचालयावर कब्जा करून तो आम्ही वारंवार यांना सांगतोय की एक लोक गरीब आहे, अत्यंत, यांना घरं द्या, घरं निवारा महत्वाचा, आम्ही फुकट मागत नाही। सोलापूर महानगरपालिकेला भाडे तत्वावर आम्ही घर मागतोय, परंतु गेल्या 7 महिन्यापासून आम्ही फिरतोय या भूमी मालमत्तेनं अतिक्रमण तिकडून इकडं यांची कोण दागच घ्यायला तयार नाही। आता आम्ही 11 तारखेला त्यांना निवेदन दिलं, साहेब आमचं काय तर निकाल लावा। गेल्या 8 दिवसापासून आंदोलनाला बसलो, आमची दखल नाही घेतल्यामुळे आम्ही 11 तारखेला निवेदन दिलं, साहेब आम्ही 25 तारखेला आत्मदहन, तरी देखील अजून आम्हाला पत्र नाही, कसलंच काय नाही। म्हणजे तुम्ही आमची वाट बघताय का? शासन स्तरावर अनुसूचित जाती जमातीच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाचा धोरण आहे की यांना गोरगरीब लोकांना घरं उपलब्ध करून, परंतु सोलापूर महानगरपालिका ही दलित समाजाच्या विरोधात असल्याचे आम्हाला फक्त या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि या मागणीसाठी आम्ही स्वतः आत्मदहन करून घेण्यासाठी इथं आलोय, तर तेव्हा त्यांना लक्षात येते की अरे बाबा हे विषय गंभीर आहे। मग एवढ्या दिवस सोलापूर महानगरपालिका काय झोपली होती का? हा आमचा प्रश्न आहे। तात्काळ तो ठराव रद्द करून, तो ठराव चुकीचा आहे आणि लोकवस्ती आहे तिथं आजूबाजूचा एक प्रशासकीय ठराव जर मंजूर होत असेल तर बाजूच्या लोकांचा त्या ठिकाणी सूची घेणं गरजेचं आहे, तसं कुठलेच नाही आणि त्या जागेवर कसलंच आरक्षण नाही। मग सोलापूर महानगरपालिकेला अशी काय होती की त्याला त्या गुलाम पैलवान मंगल कार्यालयावाल्याला या ठिकाणी पार्किंगसाठी ती जागा दिली, आणि महानगरपालिकेचा जेव्हा इमारत त्याची गुलाम पैलवान मंगल कार्यालय उभारलं तेव्हा यांनी चौकशी केली नाही का की ती जी इमारत आहे त्याला पार्किंगची सुविधा दिली नाही का? मग हे सगळ्या गोष्टी पैसेवाल्याला एक कायदा आणि गरीबाला एक कायदा असं म्हणावं लागेल। 3 वर्ष झालं पातोड चौकामध्ये महानगरपालिकेची जागा होती आणि तिथं राहत होतो, म्हणजे रस्त्यावर राहण्यापेक्षा तिथं संडास बाथरूमची जागा होती, साफसफाई करून आम्ही राहत होतो। 2-3 वर्ष झालं राहायला लागलो, आणि मग ते जे पाठीमागडचा गुलाम पैलवान आहे त्यांनी ह्यांना महानगरपालिकेला हे करून
आमचे घरं सगळे महानगरपालिकेची गाडी येऊन आमची घरं पाडून टाकले बुलडोझरने आणि त्याला ठराव करून जागा दिली म्हणून त्याने आम्हाला शिवीगाळ करून मी जागा विकत घेतलो म्हणून आम्हाला तिथून बेघर केलं आणि रस्त्यावर आम्ही आता 7 महिने झालं आम्ही रस्त्यावरच उभा लेकरमाळ घेऊन आहे. सारखं हे महानगरपालिकेला भेटतोय, इकडे येऊन सगळ्याला सांगतोय आमचं न्याय करा न्याय करा. तर आमच्याकडे कोणी सुद्धा लक्ष द्यायला तयार नव्हतं. पण आता मॅडम म्हणले ते सर चांगले देवासारखे भेटले, त्यांनी म्हणले की आता तुम्हाला तिथं घरं बांधून देतो. तुम्ही आज इथं काय केलं? आम्ही इथं आत्मदहन करण्यासाठी आलो होतो. आम्ही त्यांना सांगितलं पण होतं, आम्ही आंदोलनाला 10 दिवस बसलो होतो तिथं पूनम गेट पाशी आणि त्यांना सांगितलं होतं आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. तर ते लोकरे साहेबांनी आम्हाला पत्र दिलं होतं तसं की 25 तारखेला तुम्हाला न्याय देणार नाही. मग आम्ही काल येऊन भेटलो तरी त्यांनी आमच्याकडे काय दखल दिली नव्हती. मग आज आम्ही त्यांना सांगितलं होतं पहिलंच की आम्ही आत्मदहन करणार आहे. काल कोणाला भेटलो ते काल तुम्ही? लोकरे साहेबाला, आशिष लोकरे साहेबांना